बघा आम्हाला दुसरी जेट टच व्हायला आले, काय विषय काय कळत नाही. हो क्रॅश. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आमची पूर्ण मेंगे फॅमिली नरवण येथे व्याघ्रंबरीच्या दर्शनासाठी जात आहेत. तर तुम्हाला दाखवतो देऊळ वगैरे कसा आहे तो व्याघ्रंबरी देवीचा. तर आता आम्ही सगळे चालले गोवाघरला, नरवणला जातो व्याघ्रंबरीच्या दर्शनासाठी. सगळे बसले. तर तुम्हाला दाखवतो कसे आम्ही जातो, काय काय मजा करतो ते सगळे. कपिला काहीतरी कमेंट करायची. सगळे फोटो वगैरे काढताय. लांचू मागाशी जे नाचत वगैरे होते, आता ती नाचत वगैरे काय नाही, व्हिडिओ काढतोय म्हणून. One hour later. आता आम्ही दाभोळच्या बंदरावरती आलो आहे. जेटीतनं जायचं आहे गोवाघरला. हे बघा आम्ही आता बंदरावर पोचलो आहोत. गाड्या आधीच उभ्या आहेत बोटीत जाण्यासाठी. पावेच्या बंदरावरती आहोत. जेटीतनं जायचं आहे. ही बघा आमची गाडी माग आहे. आता सगळे जेटीत जात आहेत. तेजस मेंगेची तब्येत बिघडलेली आहे, त्याला व्लॉग करायची पण इच्छा नाही. तर ढवळ त्याच्या पोटात. बघूया आपण पप्पी काय बोलते इथे. काही बोलत नाहीये मी, काही बोलत नाही. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय? हे बघा हृदा ओकून झालेला आहे, त्याचे कपडे खराब झालेले आहेत, त्याने शॉपिंग केलेली आहे. आणि तुमचा व्लॉगर आजारी आहे. काल रात्रीपर्यंत जरा कम्प्लिशन करत होता, आता जरा सगळं जास्त झालंय त्याला. ब्लॉगरला जरा मळमळत आहे. ते बघा मी आता जेटीत आले हो. हे बघा कसा आहे तो वरती. हा रुद्रा वगैरे सगळे बसले तिथं. हे बघा ते जेटीच्या वरती बघा कसा वातावरण आहे तो. हे सगळे बसले तिकडं. A few minutes later. तर आम्ही आता चहा नाश्त्यासाठी थांबलो आहे. बघा सगळे नाश्ता घेण्यासाठी येत आहेत. चिपळूणला जाणारा रस्ता आहे आणि हा हेदवीला जाणारा रस्ता आहे. तिकडं आम्ही आता जाणार आहोत. ते त्यात चहा वगैरे पिता येते. सोबत वडापाव सुद्धा घेतला नाही नाश्त्यासाठी. बघा ते बघा दोघी जणी कशा खात आहेत त्या. इकडं बघा, हे बघा कसे वडापाव खात आहेत. खाऊन दाखवा मग एकमेकांकडे काय बघता. चला आता जाऊया गाडीत परत. तर तुम्ही आता बघू शकता सगळे मागं झोपलेत. हे बघा दाखवतो तुम्हाला मागं कोणते झोपलेत ते. सगळे झोपलेत, सगळे एकूण एक. आणि तुम्हाला स्पेशल दाखवतो, अमृता वहिनी आकडून झोपलेले आहेत. एकदमच गाठ झोपेत आहे, अजून जाग आलेली नाही त्यांना. आवाज पोचत नाही आपला. तर आम्ही आता नरवणला आलो आहे. तर थोड्याच वेळात देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही गाडीतनं खाली उतरतो. बघा सगळ्यांची अवस्था एकदम बेकार झाली. पण आता आहेत सगळे वडापाव वगैरे खाल्ल्यामुळे सगळे चांगले झाले. तर निशू बघा कुठं गाडीच्या मागं टपावर चढला आहे. तो बघा. तर हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. बघा पायऱ्या उतरायला लागतात आता भरपूर. तर मी पण आता देवळात जातो आणि तुम्हाला दाखवतो देऊळ कसा येतो. हे बघा सगळे आमचे उतरत आहेत खालती. मस्त पायऱ्या वगैरे आहेत. त्या बघा हा आमचा कुलदैवत श्रीदेवी व्याघ्रंबरीचं मंदिर आहे. तिथं आता हातपाय धुत आहेत. चला आता मंदिरात जाऊया.
मंदिराच्या गाभाऱ्याचे वासे बघा किती जुने आहेत ते आणि कसं काम केलेलं आहे या गाभाऱ्यात. अशा प्रकारे हा बगाडा उत्सव असतो आणि पालखी शिमग्याला वगैरे असते इकडे. इथं हा बगाडा उत्सव होतो देवदिवाळीमध्ये. इथं वरती लाट फिरवली जाते याच्यावरती. आणि इथं हा व्याघ्रांबरीचं मंदिर आहे समोर. तर व्याघ्रांबरी मंदिराच्या समोरच इकडे शंकरचं मंदिर सुद्धा आहे. हे बघा शंकराची पिंड आहे इथे. तर हे बघा सगळे कसे जेवायला बसलेत ते. हे बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स घेतलं नाही बाबू. हे बघा सगळ्यातल्या व्हरायटी सगळ्यातले थोडे थोडे चव घेत आहेत सगळेजण. तर सगळ्यांसोबत बसून जेवणाची मजा वेगळीच असते. हे बघा कसे बसलेत. तर आता दर्शन वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे. आता आम्ही परत जात आहोत. हे बघा सगळे निघाले. अर्धे सगळे पुढे गेलेत. तर मित्रांनो आता आम्ही श्रीदेव काळभैरव मंदिर साखरी आगार येथे आलो. मला दाखवतं मंदिर. हा बघा असं भैरीचं मंदिर आहे. आणि हा मंदिराचा गाभारा आहे. आता आम्ही काळभैरव मंदिरातनं निघता होता घरी जाण्यासाठी. बघा सगळे गाडीत बसलेत. तर आम्ही पण जाऊ लगेच. तर बघा आम्ही आता परत घरात निघालो. आता पुढे बघा आमचा कसा आहे तो संध्याकाळी. सकाळी फक्त थोडा गुडगुडूच होता पोटात पण आता फिलिंग एकदम भारी वाटते. तर आता आम्ही वेळणेश्वरच्या मंदिरात आलो. बघा फटाफट दर्शन घेऊया आणि घराकडे प्रस्थान करूया. हा बघा हा एंट्री पॉईंट आहे वेळणेश्वरचा. समुद्राच्या किनारीच मंदिर आहे. पहिल्यांदा फिलिंग पण एकदम भारी आहे. बघा मंदिर कसं आहे तो एकदम भारी आहे मंदिर. तर इथे हा महाविष्णू मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या कडेलाच हे गणपतीचं मंदिर आहे. हे सगळे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी वसलेले आहेत. हा बघा समुद्र किनारा किती जवळ आहे तो. आणि सुंदर असा काय बोलतो त्याला नाही कमानी काय बोलतो वरच्या ह्याला काय बोलतो. अरे कहना क्या चाहते हो. तो सुंदर असा मंदिराचा कळस सुद्धा आहे. बघा मंदिर एकदम सुंदर आहे. तर हे गुहागरमधील श्री वेळणेश्वर मंदिर आहे. इथं कडेला एक बाजूला विहीर सुद्धा आहे. बघा अजून पाणी बराच आहे मे महिन्यात सुद्धा. ड्रोन व्ह्यू आहे. मंदिराचा सगळा परिसर आहे. खूप भारी वाटतं इकडे येऊन कारण कडेला निसर्गरम्य ठिकाण आणि समुद्रकिनारा आहे. आता वेळणेश्वरनं आम्ही आता घरात जातो परत. आता आम्ही परत धोपावेला आले आहोत. बघूया जेट कुठं आहे ती. बघा ही दाभोळची खाडी आहे. तर ट्रॅक्टर सुद्धा जेट तिथनं येणार आहे वाटतं. गर्दी आहे थोडी तशी. बघूया तर आमची अजून बोट आली नाही. बघा जेट सॉरी तर आमची अजून जेट आली नाही. तर सकाळपेक्षा पाणी जास्त वाढलं आहे. मी सकाळी बाहेर पडताना मोबाईल ओव्हरहीट झाल्यामुळे रेकॉर्डिंग झाली नाही. पण आता बघूया होते काय. हो जाम फोर्स आहे. तिरपा जाऊ तिकडं. त्या का झाडात जाऊ जास्तीत जास्त फोर्स. बघा जेट येते त्याची वाट बघताना कसे बसलेत ते सगळे. ते बघा
आता जेट येते बघा. तर बघा आमची आता जेट आलेली आहे. पूर्ण भरून आले जेट आणि इकडं फोटो वगैरे काढतायत. तर या जेटीला गर्दी जाम आहे. बघा कशी जेट लागते ती. तर आता उतरतात जेटीतले. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे मागं ती. लांबच लांब रांगा आहेत मागं गाडींच्या. झालं आम्ही लवकर आले ते. तर ट्रॅक्टर कसा नेत आहेत तो बघण्यात एक वेगळी मजा असणार आहे जेटीतनं. आणि ट्रॅक्टर नेमके आलाय तो पण गर्दीच्या वेळी आलाय. तुम्ही आता कसा याला नेणार काय माहिती. बघूया काय होतं इथे. मी तुम्हाला गाडीत नाही व्ह्यू दाखवतो. हा बघा आता ट्रॅक्टर जातोय जेटीमध्ये. सगळी जागा अडवणार आहे ट्रॅक्टर. आमची गाडी सुद्धा आता जाते. बघा कशी जाते ती गाडी. तिरपी तिरपी गाडी काढायला लागते. आपल्या गाडी पटकन पार्क करते. भरपूर गर्दी असणार आहे. संध्याकाळची वेळ आहे. तर सकाळी जर तब्येत डाऊन होती त्यामुळे नीट शूट नाही करता आला. पण आता तुम्हाला वरनं सुद्धा व्ह्यू दाखवतोय. इकडे ते खूप फोटो वगैरे काढतोय. आपली आता जेट सुटलेली आहे. संध्याकाळचा एक व्ह्यू भारीच असतो एकदम. इकडे दाभोळला इथं दीपूची फोटो शूटिंग सुरू होते. वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढता येतो. उन्हातनं सावलीत वगैरे. आणि हा इकडनं आम्ही आता गुहागरवरून आलो आणि आता झोपावेला परत जात आहोत दाभोळ साईड. तर ही बघा ही एवढी अशी गर्दी झाली आहे आता समोर झोपावेचा बंदर आहे. थोड्याच वेळात पोचू आम्ही. बघा आम्हाला दुसरी जेट टच व्हायला आले. काय विषय काय कळत नाही. ते काय त्यांना 4 लोकांना घेण्यासाठी एवढी मोठी जेट तिकडं टच केलं. ओ क्रॅश. ते बघा एकमेकांवर जेट आमची आपटली. आमचा बंदर राहिला मागच तिकडं आणि हा इकडं सगळा हे होत आहे. काय कळत नाही काय. हे बघा जेट बघा कशा प्रकारे चालवतात ती. अशा प्रकारे जेट चालवले जाते आतनं. तर आता निघाले आमची जेट सुद्धा. आता बंदरावर पोहोचेल. जेट थांबेल. आम्हाला सकाळी असा रेकॉर्ड नाही करता आला उतरताना तिकडे वगैरे जाताना, कारण मोबाईल ओव्हरहीट झाला. पण आता तुम्हाला दाखवतो आम्ही उतरतो कसे ते जेटीतनं वगैरे. चालेल तर आता उतरूया पडतं. तर आता उतरतो आम्ही जेटीतनं. गाड्यांची पण खूप गर्दी आहे त्यामुळे काढायला जरा प्रॉब्लेम येतो. आमची गाडीसुद्धा आता उतरवत आहे. सगळ्या गाड्यांना आधी मागच्या रिकामा केलं. मग आमची गाडी आता फिरवून उतरवते. हा ट्रॅक्टर अजून राहिलं आहे वाटतं. तर आता आम्ही उतरतो जेटीतनं. तो निघाली आमची गाडी आता. आता या जेटीला बघा किती गर्दी आहे ती. पूर्ण शार्प जेट पूर्ण अख्खी भरणार आहे ती. डबल लाईनी लागल्यात. जे दुसरे अजून एक जेट लागेल त्याला, म्हणजे अर्धीच जण जातात जेटीतनं एका. बाकीच्या अर्ध्यांना थांबायला लागेल अजून अर्धा पाऊण तास. तर आता धोपावीवरून आम्ही जात आहोत परत घरात. दिसो तुला कसा वाटला आपला टूर?
कसं वाटलं सांग तुला आजची टूर कशी वाटली सांग. हा सांग नको काय सांग पटकन कसा वाटला तो. काय कसा वाटला सांग. अरे बघतायत प्रेक्षक बघतायत तिथे, लाईव्ह आहे तुझे मित्र बघतायत. सांग त्यांना काय सांगतोय. लाईव्ह आहे तो तिथं होळी भेटला ना इथं जेटीची पटकन सांग. सांग लवकर. काय रे सांगत नाही काय तो. जास्तच लाजतोय तो. सांगल नंतर थोड्या वेळ सांगल तो. बघतो मी. तर हा आमच्यासोबत जेटीत असलेला ट्रॅक्टर बघा अजून येतच आहे दाभोळला. आम्हाला 1 तास झाला दाभोळला थांबून आणि अजून टुकू हलवलं जात आहे. 1 hour later. तर फायनली आम्ही आता घरात पोहोचलो. आता उतरतो गाडीतनं. बापरे लय ट्रॅव्हलिंग झालेलं आहे सगळ्यांचा. आमची फॅमिली टूर एकदम भारी झाली. सगळ्यांना खूप आनंद वगैरे आणि मजा पण आली. गाडीत पण आम्ही खूप धमाल केली. तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा मला. तर मित्रांनो हा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.